शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांना काल रात्री कलवा येथे मारहाण झाली, तसेच त्या ठिकाणी त्यांच्यावर शाईफेक देखील झाली। नक्की ही घटना काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर अयोध्या पौळ आहेत। काल तुम्ही कळव्याला गेला होता, नक्की तुम्हाला कोणी बोलवलं होतं आणि ही जी घटना घडलेली आहे शाईफेकीची मारहाणीची, ती नक्की घटना काय होती? मला हे पक्षाचे कार्यक्रम भासून मला हे केलेलं होतं, कार्यक्रमाला बोलवलं होतं 8 जून पासून। आणि जसे आता हे तुम्ही बघितलंच आहात, जसं आमच्या पक्षाचा प्रोटोकॉल असतो तर त्यानुसारच त्यांनी मला ते बोलवलेलं होतं। आणि मी आत्तापर्यंत मागच्या वर्षभरामध्ये आधी तर सोडाच, पण ही गद्दारी झालं तेव्हापासून मला जेव्हाही व्हॉट्सअपला इन्व्हिटेशन येतात किंवा फोन येतात, मी प्रत्येक कार्यक्रमाला जाते पक्षाच्या। तर तसंच मला हा पक्षाचा कार्यक्रम भासून मला तिथे बोलवलं, ट्रॅप होता माझ्यासाठी। तिथे गेल्याच्यानंतर जे मला बॅनर आलं ते बॅनर तिथे नव्हतं, तिथं बॅनर हे वेगळंच होतं। स्थानिक नगरसेवक गणेश कांबळे आणि अयोध्या पौळ आणि सुषमा अंधारे आणि त्याच्यावर सगळे महापुरुषांचे फोटो, तर हे असेच फोटो होते। सो तिथे मला थोडंसं सस्पिशियस वाटलं आणि म्हणून मग मी त्यांना म्हणाले की बाकीचे मंडळी कुठे आहेत, तर त्या मला म्हणाल्या की ते येत आहेत आणि आपण कार्यक्रम करूयात। मी म्हटलं नाही, ते सगळेजण तिघही म्हटलं, राजन विचारे साहेब पक्षाचे खासदार आहेत, केदार दिघेचे स्थानिक जिल्हा प्रमुख आहेत आणि सुषमाताई ह्या म्हटलं उपनेत्या आहेत, तर मी थांबते त्या येईपर्यंत। नाही म्हणे सुषमाताईंना तासभर लागेल आणि हे दोघंजण नाही आहेत, दोघांची तब्येत बरी नाही आहे। मी म्हटलं दोघांची एकत्रच तब्येत, म्हणतं नाही दिघे साहेब बाहेर आहेत आणि यांची तब्येत बरी नाही। तर मला तिथं सेकंड सस्पिशियस मला हे वाटलं की सकाळीच राजन विचारे साहेबांनी एक घोटाळा बाहेर काढलेला होता, जो मी सोशल मीडियावरती शेअर केलेला होता माझ्या। मी म्हटलं एवढी 2-4 तासामध्येच कशी काय तब्येत बिघडली? मी म्हटलं झाली असेल कदाचित तब्येत। म्हटलं ठीक आहे, सुषमाताईंचं काय? तर म्हणजे त्यांना यायला अर्धा 1 तास लागेल, तर ट्रॅफिकमध्ये आहेत। तर मी म्हटलं ओके मी थांबते, म्हटलं त्यांचं पद मोठं आहे, म्हटलं उपनेते आहेत त्या, मी थांबते। तर ते मला म्हणाले की नाही तुम्ही करून घ्या। मग मी आता माझा प्रोटोकॉल म्हणून मी सुषमाताईंना मेसेज केला की ताई असं असं आहे आणि ह्या महिला मला फोर्स करतायत, तुम्हाला किती वेळ लागेल यायला? तर त्यांनी मला म्हणजे मेसेजला रिप्लाय दिला नाही, ज्या मला नेहमी विदिन अ मिनिट किंवा मॅक्स टू मॅक्स 2 मिनिट त्या मला घेतात आणि रिप्लाय करतात। मग ह्यांनी मला म्हणजे रिप्लाय नाही म्हणून मी यांना कॉल केला आणि तर सुषमाताईंना म्हणाले की ताई असं आहे, तुम्हाला किती वेळ लागेल, महिला मला फोर्स करतात हे करण्याचं। त्या मला म्हणाल्या कसला कार्यक्रम? मी म्हटलं मी तुम्हाला व्हॉट्सअप केले। तर त्या मला म्हणतात की काय आहे? मी म्हटलं बघा ना। तर त्यांनी मला बघितल्याच्यानंतर म्हणे असला कोणता कार्यक्रम मला माहितीच नाही। मी म्हटलं ताई ह्या महिलांनी तर मला हेच कार्यक्रम सांगून बोलवलेला आहे। तर त्या मला म्हणाल्या की नाही। मग त्या मला म्हटल्या की दे आयोजकाला। मी म्हटलं बोला सुषमाताईंची। तर त्या म्हणतात की मी बोलत नाही, मनोजनी आम्हाला म्हणजे आम्ही मनोजला सांगितलं तर मनोजनेच सांगितलं सुषमाताई यायल्यात। तर मग मनोज त्या म्हणाल्या की आपल्याकडे मनोज, मनीष कोणीच नावाचं नाही आहे, महेश कोणीच असं नावाचं नाही आहे। तर मग तसं म्हटल्याच्यानंतर मी म्हटलं तुम्ही असं खोटं का बोलात म्हटलं। तर त्याच्यामध्ये त्यांचं काय होतं असं की मग आता त्यांचं थर्ड सस्पिशियस काय होतं, तुम्ही इथं आलात आणि तुम्ही महापुरुषाचा कार्यक्रम न करताच तुम्ही अपमान करून जाणार आहात का, हे सस्पिशियस मला तिथं वाटलं। आणि आता तुमच्या समोर फोन आला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी अपमान केला म्हणून। तर मग मी तुमच्या समोर त्यांना विचारलं की मी काय अपमान केला मला सांगा, नुसतं तुम्ही अपमान शब्द वापरताय, मी बोललेले शब्द किंवा मी केलेली कृती अपमानजनक ती तुम्ही मला दाखवा ना, का दाखवत नाहीत? जे मला सकाळपासून आता मला मेंटली हॅरॅसमेंट करणं चालू आहे, सकाळपासून फोन करून की तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोललीस म्हणून। मी काय बोलले, बोलण्याचं तर सोडा, मी काय कृती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ते तुम्ही दाखवा। तिथे 100 ते 150 महिला होत्या आणि 4 ते 5 मुलं होती, जी सगळी टू बी व्हेरी ऑनेस्ट, मुलांनी मला अपशब्द वापरला नाही, मुलांनी मला मारलं नाही, मुलांनी फक्त रेकॉर्डिंग केलेलं आहे। तर तुम्ही त्या मुलांचं प्रत्येक रेकॉर्डिंग बघा, फोटो बघा, ज्याच्यामध्ये मी काही बोलली आहे का, मी काही कृती केली आहे का। नॉट ओनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी कुठल्याही महापुरुषाबद्दल माझ्या उभ्या आयुष्यात कधी बोलली आहे किंवा कृती केली तर मला दाखवा। आणि मग याच घटनेवरून तुमच्यावर शाईफेक करण्यात आली? लगेच मला शाईफेक केली। शाईफेक केल्याच्या नंतर मग लगेच ज्या माझ्यासोबत ज्या पदाधिकारी होत्या, छाया आरमुगमताई आणि शोभाताई, तर त्या शॉक झाल्या आणि एकदम म्हणाल्या की हे काय। तर त्यांचं असं झालं की म्हणजे लगेच सायमल्टेनियसली जे मी व्हिडिओ पोस्ट केले ते सेकंड पार्ट आहे। फर्स्ट पार्टमध्ये त्यांनी माझी इकडून केस ओढणं,
दुसरी मला मारणं, त्याच्यामध्ये थोडंसं आले ती सातत्याने ती मला अशी मारत होती, एक इकडून मारत होती. आणि तर मग तो एक मुलगा आला, त्याने बघितलं आणि त्याने मला तिथं प्रोटेक्ट करून घेऊन जात असताना ती सातत्याने मला अशी पूर्ण नीळ माझ्या अंगावरती फेकत होती. लगेच दुसरीने असं पूर्ण नीळ माझ्या गालाला लावली. मारणं, नीळ लावणं, अपशब्द बोलणं हे सगळं होतं. आणि तिथे मी त्यांना तेच विचारत होते की मी काय केलंय मला सांगा. तर ते मला म्हणत होते की तू अपमान केलास. मी म्हटलं अपमान सांगा मी काय केलं. चुकीचा प्रश्न विचारला का? प्रश्न विचारायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मला दिलेला आहे. मी आज तुमच्याशी बोलते संविधानाच्या अधिकाराने बोलते. मला तुमच्या समोर तो म्हणाला की तुझी अजून गुरमी उतरली नाही. आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात जन्मला तेव्हापासून आजपर्यंत मी कधी गुरमी केली नाही. पण आज मी ऑन रेकॉर्ड सांगते ही आजपासून इथून पुढे मी गुरमी करणार, गुरमी शिकणार. मी आता तुम्हाला त्याच गुरमीनं बोलतेय जी गुरमी मला शिक्षणाने आलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलेलं आहे. मी शिक्षण घेतलेलं आहे म्हणजेच मी वाघिणीचं दूध पिलेलं आहे आणि मी आज त्याच वाघिणीचं दूध पिलेलं आहे म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मी गुरगुरतीये. हे जे मारहाण करणारे कार्यकर्ते होते, महिला होत्या, त्या कोणत्या पक्षाच्या होत्या आणि पोलिसांमध्ये तुम्ही रात्री गेला होतात, तक्रार केलीत का? पोलिसांचं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिलं तर त्या सगळ्या माझ्या पक्षाच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आहेत हे मला भासवलं 8 जूनपासून ते कालपर्यंत. बरं, ते झालं, ते सगळं भासवणं. मग हे सगळं मारपीट वगैरे सगळं. आणि मग मी जसं म्हणाले की मी संविधानाची 8वी पासून अभ्यासक आहे, तर संविधान मला कोणावरती हात उगारायचा अधिकार देत नाही. हां, पण मला सेल्फ डिफेन्स करण्याचा अधिकार देतो. पण मी सेल्फ डिफेन्स केल्याच्यानंतर समोरच्याला इजा ही होते, कारण तर मी ब्लॅक बेल्ट आहे म्हणून मी माझ्या हातांना अशी कंट्रोल केलं होतं. माझे व्हिडिओ बघा, माझं मी अशीच होते आणि मी त्यांच्याकडे बघत होते की तुम्ही महापुरुषांच्या समोर, महापुरुषांच्या कार्यक्रमाला मला बोलून तुम्ही महापुरुषांच्या समोर एका स्त्रीची अशी अवहेलना करताय, एका मुलीची अशी अवहेलना करताय. म्हणून मी अशी फक्त अशी बघत होते, तुमचं कौतुक बघत होते मी. आणि तर मग तिथून मी निघाल्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघा, सातत्याने मला मारहाण आहे. सगळं रेकॉर्डिंग तिथे पोलीस स्टेशनला दाखवल्याच्यानंतर त्यांनी फक्त माझी तक्रार नोंदवलेली आहे, FIR घेतलेला नाही. कोणाच्या नावाने, कोणाच्या नावाने, कोणत्या पक्षाची? जिने मला मनीषा चरडे जिने मला इन्व्हाइट केलं होतं, अर्थात मी सगळ्यात पहिलं तिच्या नावाने तक्रार केली. आणि जो तिथं मला फोटो दिलेला होता, म्हणजे जे तिथं फोटो होता, गणेश कांबळे, सुषमा अंधारे आणि अयोध्या पोळ. तर सुषमा अंधारे माझ्या पक्षाच्या आहेत, अयोध्या तर मी आहे. तर आता तिराईत पर्सन कोण आहे? तिराईत पर्सन कुठल्या पक्षाचा आहे? तो आमच्या पक्षाचा आहे, अन्य कोण्या पक्षाचा आहे? हे शोधणं काम हे पोलिसांचं आहे, माझं नाही आहे. पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे हे म्हणजे पहिलं हे माझं वाक्य. दुसरं माझं वाक्य की तक्रार देऊन मी अशी तिथून उठते, तक्रार देऊन पोलिसांच्या समोर, पोलीस स्टेशनमध्ये, पत्रकारांच्या समोर, पदाधिकाऱ्यांच्या समोर. पत्रकारांनी सुद्धा ते सगळं रेकॉर्ड केलेलं आहे, जे आज सगळ्या महाराष्ट्रभर पत्रकारांची रेकॉर्डिंग फिरते आहे. पत्रकारांच्या समोर, पोलिसांच्या समोर, पोलीस स्टेशनमध्ये, सगळ्या लोकांच्या समोर माझ्यावरती तो मॉब मला मारहाण करत होता आणि पोलीस फक्त बघत होते. कोर्टाने म्हटले की हे सरकार नपुंसक आहे. मग मला इथं प्रश्न पडतोय की हे पोलीस जे तिथे होते तर हे शंड पोलीस होते का? हा मला एक प्रश्न पडतो आहे. आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना सांगायचं आहे की आपला जो गृह खातं जे काम करतं आहे, जसं सरकारसाठी शब्द वापरलेले आहेत कोर्टाने, सरकार नपुंसक आहे म्हणून, तसं आपलं डिपार्टमेंटसुद्धा नपुंसक आहे का? आपण गृहमंत्री म्हणून जे आपण कामगिरी करताय तर ती आपली कामगिरीसुद्धा नपुंसक आहे का? मी प्रश्न विचारते, मी तुम्हाला नपुंसक म्हणत नाही. आय एम रिपीटिंग अगेन माय सेल्फ की प्रश्न विचारण्याचा अधिकार मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मी तुम्हाला प्रश्न विचारते, आर यू इम्पॉर्टंट? माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की ही घटना काल घडली, यानंतर ही जी शाई फेक झाली आहे, ते कपडे तसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहेत. नक्की यातून काय सिद्ध करत आहात? कारण की तुमच्यावर आरोप होत आहे की अयोध्या पौळ ह्या नौटंकी करतात. तर तुम्ही आज काल जी शाई फेक झाली त्यानंतरही आज तशीच परिस्थिती आहे, काय नक्की म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न करता? याला तुम्ही प्रश्न केलात आणि त्याला हे सुद्धा म्हणजे पुरावा सुद्धा तुम्हीच आहात, म्हणजे आय विटनेस
तुम्ही आहात. कसं सांगते मला केदारजींनी 2:30 वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनला होतो, बाईट वगैरे सगळं देऊन आम्ही तिथून 3 सव्वा 3 वाजता निघालो. मी 4 सव्वा 4 वाजता मी घरी पोहोचले. माझ्या सोसायटीला CCTV आहेत. केदारजींनी मला किती वाजता सोडले आणि केदारजी फक्त एकटे नव्हते तर 4 गाड्या होत्या. ते सगळे पदाधिकारी आणि केदारजी इथून किती वाजता गेले आणि ते हे करायचं. तेव्हापासून माझ्या घराला सातत्याने लोकांची वर्दळ आहे. तुम्ही माझं घर बघता, मला माझ्या बेडरूमला दरवाजा नाही आहे का? मी सगळ्या पुरुषांच्या समोर कपडे बदलायचे होते? हा माझा एक प्रश्न आहे. तुम्ही मला प्रश्न केलात म्हणून आज महाराष्ट्राच्या समोर मी तुम्हाला प्रश्न करते. माझ्या बेडरूमला दरवाजा नाही, मी इथं हॉलमध्ये बसल्यांच्या मंडळींच्या समोर तिथं कपडे बदलणार म्हणजे मी माझं हे करणार का? पहिलं. दुसरं, तुम्ही आलात आणि तुमच्या समोर मंडळी बाहेर पडली. तुम्ही असतानाही मंडळी आहेत, तुम्ही असतानाही मंडळींचे फोन येतात, तुम्ही असतानाही मंडळी आहेत. मी कधी चेंज करायचं? माझं तोंड बघा, माझा घसा सुकलाय, मला पाणी प्यायला अजून वेळ भेटलेला नाहीये, मी जेवण केलेलं नाही. काल रात्रभर मी पोलीस स्टेशनला होते, सकाळपासून अजून मी पाणी पिलेलं नाहीये. माझी जीभ बघा, पूर्ण माझा घसा सुकलाय. पाणी प्यायला ज्या मुलीला वेळ नाहीये, तुम्ही त्या मुलीला कपडे बदलण्याचे प्रश्न करताय. तुम्ही म्हणजे मी प्लीज डोंट टेक इट पर्सनली. जे जनतेला पडू शकतात हे प्रश्न, तर मग मी म्हणते की तुम्ही माझ्या कपड्यांवरतून तुम्ही माझी नौटंकी करणार. मग नौटंकीच आहे तर जिथे पूर्ण अख्ख्या लाईव्ह मध्ये 2 वेळेस आधी असं बघून असं 2 वेळेस केलं, एकदा नव्हे 2 वेळेस केलं आणि नंतर मी स्त्री आहे आणि माझ्या बाबतीत असं केलं. काही नौटंकी होती? हा माझा प्रश्न आहे तुमच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राला, माझ्या आणि सगळ्याच जनतेला. नक्कीच आपण पाहतोय की तुमच्यावर आता काल मारहाण झाली, शाईफेक झाली. हे कोणत्या गटाचे पदाधिकारी आहेत अद्याप माहीत नाही, मात्र तुम्ही तक्रार दिलेली आहे. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं आहे आणि आतापर्यंत किती जणांच्या नावाने गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे? पोलिसांनी पुढचं आश्वासन काय दिलं आहे तुम्हाला आणि तुमची भूमिका काय असणार? मला ना फार गर्व आणि अभिमान आहे. मी कधीही पोलिसांच्या बाबतीमध्ये पोस्ट करते किंवा मी कुठले अन्य पोस्ट शेअर करते तर कुठलीही वर्दी असो त्याच्या पुढे माझा असा मोठा हार्ट असतो, म्हणजे माझं प्रेम असतं त्या वर्दीसाठी. आणि माझ्या पोस्टमध्ये नेहमी पोलीस दादा असतं. दादा का म्हणते? कारण तर ते माझे मोठे भाऊ, माझे समवयाचे भाऊ आणि माझे भाऊ म्हणून मी त्यांच्याकडे बघते. पण आज माझ्या भावांच्या समोर माझे भाऊ जिथं काम करतात, माझे भाऊ जिथं म्हणतात की सदरक्षण आहे, खलं निगरण आहे, तिथे म्हणजे त्यांच्या बहिणीच्या म्हणजे असे धिंडवडे काढले आणि तिथे माझे पोलीस भाऊ शंड बसलेले होते. याच्यावरून मला असं वाटतंय की माझ्या पोलीस दादांवरती कोणाचा दबाव आहे का? देवेंद्र फडणवीसांचा दबाव आहे का? की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दबाव आहे? पुढची तुमची भूमिका काय असणार? कारण की हे प्रकरण घडलं, तुमच्यावर आरोप देखील होता, बाबासाहेबांचा अपमान केलात, तिकडूनही बाजू मांडण्यात येईल, तुमच्याकडूनही बाजू मांडण्यात येईल. मात्र आता तुम्ही तक्रार केल्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय? मी माझ्या पक्षातले सगळे वरिष्ठ माझ्यासाठी कारवाईची मागणी करत आहेत. नीलमताई, जितेंद्र आव्हाड जे माझ्या पक्षाचे नाहीत तरीही जितेंद्र आव्हाड, हे सगळेजण म्हणजे सगळ्यांचंच, आता मी यांची सगळ्यांची नावं घेणं फार हे होईल. रात्रभर झालं माझ्या पक्षश्रेष्ठींचे मला फोन चालू आहेत आणि आत्ताही तुम्ही बघताय माझ्या सगळ्या पक्षश्रेष्ठींचे फोन आहेत. तर माझ्यासाठी माझा पक्ष उभा आहे, माझ्यासाठी माझा पक्ष लढतो आहे. माझ्यासाठी आज तुम्ही सोशल मीडिया बघा, सगळीकडे अयोध्यासाठी लोक उभे आहेत आणि या सगळ्यांसाठी माझा पक्ष माझ्यासाठी लढतोय म्हणून मी लढतीये. माझे शिवसैनिक माझ्यासाठी लढतायत म्हणून मी लढतीये. माझे आई बाबा आज शिवसैनिकांवरती आणि माझ्या पक्षावरती विश्वास ठेवून आज माझी आळंदीच्या पंढरपूरच्या वारीला गेलेली आहे. माझ्या आईने मला सकाळी फोन केला आणि माझी आई म्हणते मी निवांत आहे. तुला उद्धव ठाकरे यांनी ओटीत, आमच्याकडे ओटीत म्हणतात, इकडे दत्तक हा शब्द आहे, तुला उद्धव ठाकरेंनी तुला ओटीत घेतलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे आपल्या मुलीच्या केसाला ही इजा होऊ देणार नाही आणि मी मस्त माझी वारी ही फार सुखद त्या वारीचा अनुभव घेते. तर या सगळ्यांसाठी मला लढायचं आहे, मी लढतीये. माझ्या आईच्या, माझ्या वडिलाच्या विश्वासासाठी, शिवसैनिकांच्या प्रेमासाठी, शिवसैनिकांच्या सपोर्टांसाठी आणि माझ्या पक्षश्रेष्ठींच्या प्रेमासाठी आणि सपोर्टसाठी मी लढते आणि मी लढेल. आणि हे जे तुम्ही म्हणाला
की मी अपमान केला. आज माझं तुमच्या माध्यमातून ABPच्या माध्यमातून चॅलेंज आहे माझं त्या लोकांना की मी महापुरुषाचा काय अपमान केला तो तुम्ही सिद्ध करा, अथवा तुम्ही जे माझ्या बाबतीमध्ये तुम्ही सोशल मीडियावरती ते लिहिताय त्याच्याबद्दल तुम्ही माफी मागा की तुम्ही एका मुलीची बदनामी करताय. कोणाचीही बदनामी करण्याचा अधिकार तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने दिलेला नाही. तुम्ही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुढे घेताय त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे अनुयायी, अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी कसे असतात, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अभ्यास केलेले असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता शिकवली आणि तुम्ही फक्त एका धर्मापुरते आणि आमचे बाबासाहेब म्हणून तुम्ही असं हे करताय. आमचे म्हणजे नेमके कोणाचे? आमचे नाही आहेत ते. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातले एक ज्याला तुम्ही गुपित सुद्धा म्हणू शकता, 5वी पासून ते 10वी पर्यंत वंदना गायकवाड जे आज शिंदे गटामध्ये खासदार आहेत, माजी खासदार जे एकेकाळी माझ्या पक्षाचे खासदार होते, माजी खासदार सुरेश जाधव यांचं, परभणीचे जे खासदार सुरेश जाधव होते यांचं जिजामाता महिलांचं वसतिगृह हे पालम तालुक्यामध्ये वसतिगृह आहे आणि त्यांचीच शाळा राजमाता जिजाबाई भोसले ही पालममध्ये शाळा. तर मला राहण्यासाठी मी फार, माझा बाप फाटकं धोतर घालणारा, मी इतक्या गरीब परिस्थितीतून आले, मला शिक्षण घ्यायचं होतं म्हणून माझ्याच गावातल्या गायकवाड आणि भालेराव कंपनीची माझ्या आईनं मदत घेतली. तुम्ही तुमच्या मुलींना तिथं वसतिगृहामध्ये त्यांच्या ठेवा, मुलींना शिक्षण द्या. तर त्यावेळेला त्या म्हणाल्या की आम्हाला आमच्या पोरीचं लग्न करायचंय आणि तुलाच काय पाहिजे असेल तर सांग. माझी आई म्हणाली की धनगर, हाटकर, बौद्ध, मातंग या सगळ्या 18 पगड जातींसाठी त्यांनी ते वसतिगृह काढलेलं आहे, ते मराठ्यांच्या मुलींना परवानगी नाही. तर मग तुम्ही आणि मला जर माझ्यासाठी जर असतं मी माझ्या पोरीला तिथं ठेवलं असतं, सुरुवातच केली असती. त्याच्यातले एक गायकवाड म्हणतायत की आम्ही आमच्या मुलीला म्हणजे आमची मुलगी म्हणून तिथं आम्ही तुम्हाला ॲडमिशन देतो. तर आमच्या गावामध्ये कचरू गायकवाड नावाची व्यक्ती, ज्याची मुलगी वंदना गायकवाड, मी 5वी ते 10वी वंदना गायकवाड हे नाव लावून वसतिगृहामध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि मी वसतिगृहामध्ये राहिलेली आहे. वसतिगृहाचं 5 वर्ष खाल्लेलं आहे सरकारचं वंदना गायकवाड या नावाने आणि शाळेमध्ये अयोध्या पोळ नावाने मी शिक्षण घेतलेलं आहे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी अपमान करेल? आज माझा अख्खं गाव म्हणतं, जर गावामध्ये कोणी भीमजयंती जर आनंदात साजरी करत असेल तर ती आमची गंगा काकू म्हणजे माझी आई. एकंदरीत तुम्ही अपमान केलेला नाही, मात्र ज्यांनी कृत्य केलेलं त्याच्यावर कारवाईची मागणी तुम्ही करत आहात. अहो आतापर्यंत ज्यांनी कोणी कुठल्याही महापुरुषांबद्दल अपमान केला तर सगळ्यात पहिली उभी राहणारी सोशल मीडियावरती अयोध्या, आणि ती महापुरुषांबद्दल अपशब्द बोलेल. आणि मला खरंच चॅलेंज आहे तुमच्यातर्फे ह्या लोकांना, माझं तुम्ही अपशब्द किंवा अपमान किंवा माझी कृती, माझं वाक्य तुम्ही दाखवा. नक्कीच. तर आपण पाहतोय अयोध्या पौळ यांना काल कळवा येथे मारहाण झाली, तसेच शाई फेक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केलेली आहे. त्यांच्या पक्षाकडून तसेच त्यांच्या सोबत असणाऱ्या पक्षांकडून ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येते. त्यामुळे आता पुढील काळात कारवाई होते का आणि या प्रकरणामध्ये नक्की पुढे काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन कृष्णा खापरेसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.